नमस्कार मैत्रिणींनी. आजचा विषय हा प्रत्येक गृहिणीच्या मनाला स्पर्श करणारा आहे. गृहिणी इतकी थकलेली का असते? कधी तुम्ही विचार केला आहे का, की दिवसभर घरामध्ये असणारी स्त्री ही संध्याकाळी इतकी दमलेली का असते, इतकी दमलेली का दिसते? अनेक लोक म्हणतात, तू दिवसभर घरीच तर असतेस, मग एवढं थकायला काय होतं? पण खरंच गृहिणी फक्त घरात असते का? आज आपण याच विषयावर मनमोकळेपणाने बोलणार आहोत. पहिलं कारण म्हणजे घरातील कामाला सुट्टी नसते. कोणत्याही नोकरीमध्ये आठवड्याची सुट्टी ही असतेच. शनिवार, रविवार किंवा रविवारी तर असतेच. सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सुट्ट्या असतात. व्यावसायिक कधी ना कधी तर विश्रांती घेतातच. पण गृहिणी, हाऊसवाईफ, तिच्या कामाला ना रविवार असतो, ना सणाची सुट्टी असते, ना आजारी पडण्याची परवानगी. ती आजारी असली तरी तिलाच स्वयंपाक करावा लागतो. घरातील लोकांची काळजी घ्यावी लागते आणि म्हणून तिचा थकवा हा फक्त शरीराचा नसतो तर मनाचाही असतो. दुसरं कारण म्हणजे गृहिणी सतत विचार करते. थकवा हा फक्त कामामुळे येत नाही मैत्रिणींनो, सतत चालणाऱ्या विचारांमुळेही आपल्याला थकवा येतो. उद्या डब्यात काय द्यायचं, घरात काय संपत आलंय, बिल भरायचं राहिलंय का, मुलांच्या परीक्षेचं काय, सासू सासऱ्यांच्या औषधाचं काय, हे सर्व विचार तिच्या मनात सतत चालू असतात. जरी ती काही क्षण बसलेली दिसत असली तरीही तिचं मन हे कधीच विश्रांती घेत नसतं. तिसरं कारण म्हणजे तिच्या कामाचं कौतुक होत नाही. अनेक वेळा थकव्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कौतुकाचा अभाव. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करूनही जर कोणी म्हणालं, तू दिवसभर करतेस तरी काय, तर त्या शब्दांनी मन खूप दुखावलं जातं. प्रत्येक माणसाला त्याच्या कामाची दखल घेतलेली हवी असते, पण अनेक गृहिणींना ती मिळत नाही आणि त्यामुळे मानसिक थकवा वाढतो. पुढचा पॉइंट म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी ही तिच्यावर असते. घरातील प्रत्येक व्यक्तीची गरज तिला माहिती असते. कोणाला काय आवडतं, कोणाची तब्येत कशी आहे, कोणाला काय हवं आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीची काळजी ती घेत असते. संपूर्ण घर हे तिच्यावर अवलंबून असतं आणि ही जबाबदारी खूप मोठी असते आणि जबाबदारी जितकी मोठी तितकाच थकवाही मोठा. पुढचा पॉइंट म्हणजे ती स्वतःसाठी वेळ काढत नाही. हा अनेक स्त्रियांचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्या सर्वांसाठी वेळ काढतात पण स्वतःसाठी कदाचित नाही. कधी पुस्तक वाचायचं होतं, कधी फिरायला जायचं होतं, कधी एखादा छंद जोपासायचा होता, पण त्या सतत घरासाठी धावत राहतात आणि हळूहळू स्वतःला विसरून जातात. आणि जेव्हा आपण स्वतःची काळजी घेत नाही तेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही थकतात. पुढचा पॉइंट म्हणजे मानसिक ओझं खूप असतं. अनेक गृहिणी त्यांच्या भावना कोणाशी शेअर करत नाहीत. त्यांना वाटतं की माझ्या समस्या कोण समजून घेणार आणि म्हणून त्या मनातील दुःख, चिंता किंवा तणाव हे स्वतःमध्येच ठेवतात. बाहेरून त्या हसत असतात, हसताना दिसतात, पण आतून त्या थकलेल्या असतात, दुःखी असतात. आणि हा मानसिक थकवा अनेकदा शरीराच्या थकव्यापेक्षा जास्त त्रासदायक असतो. पुढचा पॉइंट म्हणजे गृहिणीला फक्त मदत नाही तर समजून घेणं गरजेचं आहे. अनेक जण म्हणतात, आम्ही मदत करतो ना, मदत महत्वाची आहेच, पण त्याहून महत्वाचं आहे समजून घेणं. कधी कधी तिला फक्त दोन प्रेमाचे शब्द हवे असतात, कधी कधी तिच्या कामाचं कौतुक हवं असतं आणि कधी फक्त कोणी म्हणावं की तू खूप मेहनत करतेस, तू खूप काम करतेस. हे शब्द तिचा अर्धा थकवा दूर करू शकतात. म्हणून मैत्रिणींनो, गृहिणींनो, स्वतःसाठी तुम्ही काय करायला हवं? आता प्रश्न आहे, या थकव्यावर काय उपाय? पहिला पॉइंट म्हणजे स्वतःसाठी रोज थोडा वेळ ठेवा. दररोज किमान अर्धा तास तरी स्वतःसाठी काढा. दुसरा पॉइंट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वेळेवर खा, पुरेशी झोप घ्या, आराम करा आणि थोडा व्यायाम करा. तिसरी गोष्ट म्हणजे अपराधी वाटून घेऊ नका. कधी कधी विश्रांती घेणं हे चुकीचं नाही. तुम्ही मशीन नाही आहात, तुम्ही माणूस आहात, तुम्हीही थकता. म्हणून गरज असेल तेव्हा आराम करा, ब्रेक घ्या. चौथा पॉइंट म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करा. तुमच्या मनातील गोष्टी बोलून दाखवा. सगळं मनात साठवून ठेवू नका. मनात कुढत बसू नका. पाचवा पॉइंट म्हणजे स्वतःची किंमत ओळखा. तुमचं काम हे अमूल्य आहे. घर चालवणं ही छोटी गोष्ट नाही, म्हणून स्वतःची किंमत ओळखा. मित्रांनो, गृहिणी थकलेली असते कारण ती फक्त काम करत नाही, ती घर सांभाळते, नाती जपते, सर्वांची काळजी घेते आणि अनेकदा स्वतःला विसरते. म्हणून जर तुमच्या घरामध्ये आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी असेल, गृहिणी असेल, तर आज एक गोष्ट तिला नक्की सांगा. तू जे करतेस त्याची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही त्याची कदर करतो. हे काही शब्द तिच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतात. मैत्रिणींनो, जर तुम्ही स्वतः गृहिणी असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही फक्त गृहिणी नाही आहात. तुम्ही घराचा आधारस्तंभ आहात, पाया आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.